एकच पॉईंट आहे हा, एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कंपोनंट. एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कंपोनंट. हां, थँक्यू. तर एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कंपोनंट हा एकच पॉईंट आहे. खरं म्हणजे एलिसनचं नाव काय आहे? लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1. याच्यामध्ये या लाईफ प्रोसेसमध्ये आपल्याला 2 लाईफ प्रोसेस आहे, एनर्जी प्रोडक्शन आणि सेल डिव्हिजन. परंतु याच्यामध्ये तिसरा पॉईंट ॲड केलेला आहे. एनर्जी प्रोडक्शन म्हणले म्हणून त्याच्यामध्ये काय झालं, जे वेगवेगळे फूड कंपोनंट आहेत त्याच्यापासून एनर्जी कशी ऑब्टेन होते ह्याच्याविषयी दिलेलं आहे आपल्याला. बघा मग सगळे लक्ष द्या. याच्यातलं जे पहिलं फूड कंपोनंट आहे ते आपलं प्रोटीन आहे. कोणतं आहे पहिलं फूड कंपोनंट? प्रोटीन. पण त्या प्रोटीनमधून फूड कंपोनंट एनर्जी मिळवण्याच्या आधी आपल्याला काहीतरी विचारलं बघा, की काय विचारलं या ठिकाणी? विच टाइप ऑफ सेल्युलर रेस्पिरेशन परफॉर्म कम्प्लीट ऑक्सिडेशन ऑफ द ग्लुकोज. हे झालं का आपलं काल? नाही. सांगा याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं सेल्युलर रेस्पिरेशनमध्ये ग्लुकोजचं कम्प्लीट ऑक्सिडेशन होतं? कोणत्या याच्यामध्ये होतं? ॲरोबिकमध्ये होतं का अनॅरोबिकमध्ये होतं? ॲरोबिकमध्ये होतं. काय होतं ॲरोबिकमध्ये? ॲरोबिकमध्ये कम्प्लीट ऑक्सिडेशन होतं आणि हायर अमाऊंट ऑफ एनर्जी त्या ठिकाणी फॉर्म होते, प्रोड्यूस होते. बरोबर आहे. त्याच्यानंतर आणखी क्वेश्चन काय आहे? विच सेल ऑर्गॅनली इज नेसेसरी फॉर कम्प्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज. जे TCA सायकल असेल किंवा ETC रिॲक्शन असेल, ह्या ज्या 2 रिॲक्शन आहे ह्या कशामध्ये होत्या? कशात? कोणता ऑर्गॅनली तो? कोणता आहे? हां, आम्ही विसरून जातो. हां, तर ग्लायकोलिसिस जर करत असेल, ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड सायकल करत असेल तर त्यासाठी काय लागतं? मायटोकॉन्ड्रिया लागतो. बोला काय लागतं? मायटोकॉन्ड्रिया. चला बघूया पुढचा पॉईंट, एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कंपोनंट. तर याच्यापैकी आपलं आधी झालं कार्बोहायड्रेट. मग कार्बोहायड्रेटविषयी आपण काय बघितलं, की एक्सेस ऑफ कार्बोहायड्रेट आर स्टोअर, साठवले जातात. वेअर? लिव्हरमध्ये साठवले जातात. त्याचबरोबर मसल्समध्ये सुद्धा साठवले जातात. कशाच्या रूपामध्ये? इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन. ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये स्टोअर केलं जातं लिव्हर आणि मसलमध्ये कार्बोहायड्रेट. कोणते? एक्स्ट्राचे, ज्या जास्तीच्या भाकऱ्या तुम्ही खाल्ल्या नाईट टाईमला, त्या ज्या आहेत त्या कुठे साठवल्या जातात? मसलमध्ये. बरोबर आहे. आणि कुठं? लिव्हरमध्ये. लिव्हर, हेअर इज लिव्हर आणि हेअर इज अ स्टमक, and in between that there is a pancreas and there is below the kidney. किडनी इकडे आपली पाठीमाग इथं आहे बघा. बरं का, हे जे हार्ड बोन वाटते की इथं बॅक साईडला आपले, त्याच्या आतल्या बाजूला किडनी, म्हणजे फटका नाही बसला पाहिजे त्याला. किती जरी मारलं तरी किडनीला झटका आणि फटका नाही बसला पाहिजे. कारण 4 प्रकारचे इन्फेक्शन सांगितलेले आहे. 4 इन्फेक्शन. एक थ्रोट इन्फेक्शन असतं, थ्रोट. एक माउथ असतं. एक कोणतं असतं? लंग्स इन्फेक्शन. लंग्स इन्फेक्शनवर लय अवघड आहे. कोरोनामध्ये लोक लंग्स इन्फेक्शन झाल्यामुळेच गेले. कळालं का? कोरोनामध्ये काय व्हायचं? लंग्स इन्फेक्शन. तुमच्या हे कार्बोहायड्रेटचं झालं. आता आपल्याला पुढे जायचं आहे प्रोटीनच्या बाबतीमध्ये आणि लिपिड म्हणजे फॅटच्या बाबतीमध्ये. बघा, फॅटच्या बाबतीमध्ये तर प्रोटीन कुठून भेटतात आपल्याला? व्हॉट इज द सोर्स ऑफ प्रोटीन? सांगा, प्रोटीन कुठून भेटते? आपण जे फूड कंपोनंट खातो त्याच्यातलं आपल्याला प्रोटीन कशातून भेटतं? चिमणे. कशातून भेटतं? कार्बोहायड्रेटमधून भेटतं. काही बी म्हणते का बे? आपण काय खातो ज्याच्यातून आपल्याला प्रोटीन भेटतात? डाळी खातो. डाळी, पल्सेस, सगळे पल्सेस त्याच्यामध्ये येतात. सगळ्या डाळी, वाटाणे, फुटाणे, शेंगदाणे. ठीक आहे. हे बघा, वाटाणे, फुटाणे, शेंगदाणे, मूग, उडीद, मसूर, काजू, बदाम, मटकी, तूर, फेवरेट तूर डाळ आहे की नाही. प्रोटीन कशापासून भेटतात? सगळ्या पल्सेसपासून भेटतात.
तेलबियामध्ये सुद्धा प्रोटीन असतं, जे ऑइल सीड आहे, तीळ आहे, शेंगदाणा, त्याच्यानंतर सोयाबीन, याच्यामध्ये पण प्रोटीन असतात बरं का. हां, तर व्हॉट आर दे मेड अप ऑफ, कशाचे बनलेले असतात ते ॲमिनो ॲसिडचे बनलेले असतात, बरोबर आहे. मग त्याची डेफिनेशन पण सांगितली आपल्याला इथं. कशाचे बनलेले प्रोटीन, तर प्रोटीन आहेत मायक्रोमॉलिक्यूल, कशापासून तयार होतात, बॉन्डिंग टुगेदर मेनी ॲमिनो ॲसिड, अनेक ॲमिनो ॲसिड एकत्र आले त्याच्यापासून काय तयार होतं, प्रोटीन तयार होतं. बोला काय प्रोटीन तयार होतं. हां, तर जे ॲनिमलपासून प्रोटीन भेटतात आपल्याला, मिल्कमधून, गोसमधून, गोस म्हणायच्या अवधी नॉनव्हेज, मीठ खायचं मीठ नाही, ते मीठ लिंबाच्या झाडाखालचं लटकेल आहे की नाही. तर त्याच्यातून आपल्याला काय भेटतात, जे प्रोटीन भेटतात ते फर्स्ट क्लास प्रोटीन आहे. एक मार्काचा प्रश्न असतो की प्रोटीन म्हणजे काय असतं, किंवा फर्स्ट क्लास प्रोटीन कोणते असते, ॲनिमल ओरिजिन का प्लांट ओरिजिन. आता हे जे आपल्या जे काही पल्सेस भेटतात सगळ्या आपल्याला, ते जे आहे ते प्लांट ओरिजिन आहे, म्हणजे ॲनिमलपासून भेटतं, दुधामधून, नॉनव्हेजमधून. ते जे आहे ते फर्स्ट क्लास प्रोटीनमध्ये त्याला, बाकीचा फर्स्ट क्लास आहे, तसं ते फर्स्ट क्लास प्रोटीन आहे की नाही. मग आपल्याला एनर्जी किती भेटते याच्यापासून, 4 किलो कॅलरी. कार्बोहायड्रेटपासून किती भेटत होती, तेवढीच भेटत होती. कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन आपल्याला काय करतात, सारख्याच प्रमाणात एनर्जी देतात. बाकी जे लिपिड्स आहे का, त्यांची बात थोडी वेगळी आहे. जे लिपिड आहेत का, लिपिड जे फॅट आहे का, ते 9 किलो कॅलरी प्रति एका ग्रॅमवर ते काय करतात, 9 किलो कॅलरी एनर्जी देतात. किती देतात, 9 किलो कॅलरी. कशापासून, हमारा एनर्जी लिपिड्स, कार्बोहायड्रेटपासून किती भेटते, 4 किलो कॅलरी. आणि प्रोटीनपासून तर किती भेटते, 4 भेटते. प्रोटीनपासून 4, कार्बोहायड्रेटपासून 4, परंतु फॅटपासून 9 किलो कॅलरी. हां, ठीक आहे. तर जसं आपण प्रोटीन घेतले त्याच्यापासून आपल्या बॉडीला काय भेटतात, ॲमिनो ॲसिड. प्रोटीन जर डायजेस्ट झाले तर आपल्याला काय भेटते बुवा, ॲमिनो ॲसिड. आता हे ॲमिनो ॲसिड पूर्ण बॉडीमध्ये जातात. कसे जातात, विया ब्लड, रक्ताद्वारे. आपले जे इंटेस्टाईन, स्मॉल इंटेस्टाईन, आपण जे फूड कन्झ्युम केलं ते स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जातं. असं जातं, कसं जातं, त्या ठिकाणी ते असं कन्वर्ट होतं की जे ब्लडमध्ये ॲब्झॉर्ब केलं जाईल. तिथून सुरुवात होती. इथं स्टमकमध्ये गेल्यावर तिथं ते ज्यूस मिक्स होतं, त्याच्यात गॅस्ट्रिक ज्यूस, हायड्रोक्लोरिक ॲसिड, म्युकस, त्याच्यानंतर आपलं पेप्सिन याच्यासाठीच काम करतं. कायसाठी, डायजेशन ऑफ प्रोटीन. पेप्सिन. हां, त्याच्यानंतर पँक्रीजमध्ये ट्रिप्सिन नावाचं असतं. बघा, पँक्रीजमध्ये ट्रिप्सिन नावाचं असतं आणि स्टमकमध्ये ऑलरेडी काय आहे, पेप्सिन. 2 आहे, पेप्सिन, इन्सुलिन, ट्रिप्सिन, सॅटामायसिन, नाटामायसिन, सॅक्रोमायसिन. हे सगळे जे सीन येतं का, हे सगळे म्हणजे प्रोटीन. सगळे काय आहे, प्रोटीन. काय आहे माय, प्रोटीन आहे, प्रोटीन. काय माय, प्रोटीन आहे. हां, चला. तर मग ह्या ॲमिनो ॲसिडपासून काय होतं, ऑर्गन आणि सेल काय करतात, व्हेरियस प्रोटीन नेसेसरी जे असेल ते तयार करतात. मग कोणकोणते प्रोटीन तयार करतात, आपल्या स्किनमध्ये आपली स्किन मेलेनिन आणि कॅरेटिन हे 2 प्रोटीन तयार करते. आपल्या हेअरचा कलर तो असतो कॅरेटिननुसार. आपल्या स्किनचा कलर हा असतो मेलॅनिननुसार, बरोबर. मेलेनिन हे जे प्रोटीन आहे आपली स्किनची कलर ठरवतं. जेवढं मेलेनिन जास्त तेवढा स्किनचा कलर चांगला असतो. तसं आपण तर स्किनमध्ये
मेलेनिन आणि केराटिन ते तयार करतात ॲमिनो ॲसिडपासून. बोनमध्ये ऑसिन नावाचं प्रोटीन तयार होतं ॲमिनो ॲसिडपासून. ब्लडमध्ये हिमोग्लोबिन आणि अँटीबॉडी तयार होतात ॲमिनो ॲसिडपासून. मसलमध्ये ॲक्टिन आणि मायोसिन नावाचे प्रोटीन तयार होतात. ते फ्लेक्झिबल प्रोटीन आहे ज्याच्यामुळे आपली बॉडी काय करू शकते, मूव्ह करू शकते. बरोबर आहे. हे ॲक्टिन आणि मायोसिन तयार होतं मसलमध्ये ॲमिनो ॲसिडपासून. पिट्युटरी ग्लँड जे आपल्या ब्रेनमध्ये, याच्यामध्ये वेगवेगळे हार्मोन तयार केले जातात ॲमिनो ॲसिडपासून. पॅन्क्रियाजमध्ये शुगरचं डायजेशन करण्यासाठी इन्सुलिन असतं आणि प्रोटीनचं डायजेशन करण्यासाठी ट्रिप्सिन असतं. हे दोघं जण तयार होतात पॅन्क्रियाजमध्ये, स्टमकच्या खाली, लिव्हरच्या लेफ्टला. इकडं लिव्हर, त्याच्या बाजूला हे असतं. तर तिथं हे प्रोटीन तयार होतं. त्याच्यानंतर सेलमध्ये वेगवेगळे सेल मेम्ब्रेनचे जे एन्झाईम्स आणि प्रोटीन, सेल मेम्ब्रेनचं प्रोटीन आहेत ते सगळे तयार केले जातात ॲमिनो ॲसिडपासून. आपण कुठलंही प्रोटीन खाल्लं तर आपली बॉडी काय करते, त्या ऑर्गनसाठी यूजफुल असं ॲमिनो ॲसिडपासून काय करते, प्रोटीन तयार करत असते. बरोबर आहे नाही? ठीक आहे. मग हे झालं आपलं प्रोटीनच्या बाबतीमध्ये. नेचरमध्ये प्लांटमध्ये एक प्रकारचं मोठ्या प्रमाणावर आढळणारं एक प्रोटीन आहे रुबिस्को नावाचं. जे क्लोरोफिल असतं, क्लोरोफिल ग्रीन कलरचं प्लांटच्या लीव्जमध्ये, पानामध्ये, त्याच्यामध्ये रुबिस्को नावाचं प्रोटीन असतं. रुबिस्को हे मोठ्या प्रमाणात आढळतं कारण वनस्पती किती मोठे आहे, प्लांट कितनी बड़ी है और उसके हर लीव्स में क्लोरोफिल है. क्लोरोफिल में क्या है, रुबिस्को है. ठीक आहे. आता पुढचं आहे लिपिड्स. लिपिड्स म्हणजे आपले तेलकट पदार्थ, फॅट. फॅटमुळेच कार्यक्रम फॅट होतो, आहे की नाही? तर फॅट कुठून भेटतात आपल्याला, ऑइल सीडपासून. सोयाबीन, बदाम, कोकोनट, त्याच्यानंतर तीळ, बरोबर, कॉटन. कॉटन. हे लिपिड म्हणजे काय, हे लिपिड कसे तयार होतात, लिपिड कसे तयार होतात, ते तयार होतात स्पेसिफिक केमिकल बॉन्डमध्ये. कोणामध्ये असतो हा, फॅटी ॲसिड आणि अल्कोहोलमध्ये. फॅटी ॲसिड आणि अल्कोहोलमध्ये जो एक केमिकल बॉन्ड असतो त्याच्यापासून तयार होतं लिपिड्स. जर आपल्या बॉडीमध्ये लिपिड डायजेस्ट झाले, आपल्या बॉडीला काय भेटणार बघ, प्रोटीन डायजेस्ट झाल्यावर ॲमिनो ॲसिड भेटतात. तसं लिपिड डायजेस्ट झाले, लिपिड आपल्या पोटात आले, ब्लडमध्ये ॲब्झॉर्ब झाले, तेव्हा ते काय होतं, अल्कोहोल आणि फॅटी ॲसिडमध्ये कन्वर्ट होतं. काही काही लोकांना बिन प्यायलाच चढ येते कधी कधी, कारण त्याच्या बॉडीमध्ये ऑलरेडी अल्कोहोल असतं, चढण्यासारखं करते ते, है की नाही? तर डायजेशन ऑफ लिपिड कंज्यूम बाय अस इज नथिंग बट देर इज अ कन्वर्जन इन टू द फॅटी ॲसिड अँड अल्कोहोल. आपल्या बॉडीमध्ये वेळोवेळी जागोजागी वेगवेगळे एन्झाईम्स तयार करणाऱ्या मशिनरी आहे. ह्या मशिनरी काय करतात, आपले जे फूडमधले जे काही फूड कंपोनंट आहे, न्यूट्रिएंट आहे, कार्बोहायड्रेट, फॅट म्हणजे लिपिड्स, प्रोटीन, विटॅमिन, मिनरल, यांना ते काय करतात, कन्वर्ट करतात. कशासाठी, कशामध्ये, की जेणेकरून ते ब्लडमध्ये ॲब्झॉर्ब झाले पाहिजे. फॅटचं डायजेशन झालं, मग आपल्या बॉडीला काय भेटतं, फॅटी ॲसिड आणि अल्कोहोल. मग हे काय केले जातात, हे सुद्धा बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब केले जातात आणि डिस्ट्रीब्यूट केले जातात सगळीकडे, फ्रॉम हेड टू बॉटम. द नेल ऑफ द हेअर, हेड, अँड द हेअर ऑफ लेग. पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत त्या ठिकाणी खाल्लेल्या अन्न पदार्थातला कण आणि कण, अणू आणि अणू, रेणू आणि रेणू प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचला जातो, प्रत्येक सेलपर्यंत पोहोचला जातो. तिथं काय होतं, फ्रॉम दोज फॅटी ॲसिड डिफरंट सेल प्रोड्यूस ऑफ व्हेरियस सबस्टन्स अँड नेसेसरी टू देमसेल्फ. आपल्या बॉडीमध्ये ज्या सेल आहेत त्यांना उपयुक्त असे पदार्थ ते काय करतात, तयार करतात. तसं आपण इथं वरती पाहिलं होतं की आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे जे ऑर्गन आहेत ते त्यांना उपयुक्त असे फॅट ॲमिनो ॲसिडपासून काय करतात, सबस्टन्सेस, प्रोटीन तयार करतात. तसं इथं सुद्धा काय झालेलं आहे, जे फॅटी ॲसिड आपल्या बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब झाले त्यांच्यापासून सुद्धा काय केलं जातं, युजफुल व्हेरियस सबस्टन्सेस तयार केले जातात. आणि काय आहे ते, जसं की आपले उदाहरण दिलं बघा, की जे मॉलिक्युल ऑफ फॉस्फोलिपिड आहे याची गरज असते बघा, कशासाठी, इसेन्शियल फॉर द प्रोड्युसिंग प्लाझ्मा मेम्ब्रेन आर फॉर्म फ्रॉम द फॅटी ॲसिड. प्रत्येक सेलला जसं घराला एक भिंत असते
तसं सेलची पण एक वॉल असते अशी कंपाऊंड वॉल, ज्याच्यातनं इंटरनल पार्ट हा बाहेरच्या पार्टपेक्षा वेगळा ठेवता येतो. आता ही रूम म्हणजे काय, बाहेरचा भाग आणि हा भाग वेगवेगळा करता आला आपल्याला. किंवा पलीकडे रूम आणि हाई रूम, तर ही मध्ये रूम भीतच नसती, मारली कळालं असतं का एकच गोडाऊन झाला असतं. हे गोडाऊन बरोबर आहे, एकच गोडाऊन असतं. ही भिंत मारल्यामुळे काय झालं, पलीकडा भाग वेगळा आणि अलीकडा भाग वेगळा झालेला आहे. तसंच आपल्या सेलमध्ये काय असतं, सेल एक सेल मेम्ब्रेन असते. ती मेम्ब्रेन काय करते, ती तयार करण्यासाठी आपण काय करतो, एक फॉस्फोलिपिड नावाचं फॅटचं एक टाईप आहे फॅटी ॲसिड, ते त्या ठिकाणी वापरतो. बिसाइड फॅटी ॲसिड आर यूज फॉर प्रोड्युसिंग. आणखी फॅटी ॲसिडचा वापर कशासाठी करतात, हार्मोन तयार करण्यासाठी. आपण लास्ट इयरला पाहिलं की आपल्या बॉडीमध्ये केमिकल कंट्रोल आहे, आणि केमिकल कंट्रोलसाठी अगोदर सांगितलं वेगवेगळ्या मशिनरी. इकडं वरती पिट्युटरी ग्लँड आहे, त्याच्यावरती कोणती ग्लँड आहे, वेगवेगळ्या ग्लँड आहेत आपल्या इथं ब्रेनमध्ये. इथं थायरॉइड ग्लँड आहे की नाही. ह्या वेगवेगळ्या ज्या ग्लँड आहेत, एंडोक्रिन ग्लँड आहे खाली इकडं किडनीमध्ये. ह्या ज्या ग्लँड आहेत ह्या काय करतात, हार्मोन सोडत असतात. कोणकोणते हार्मोन तयार करतात, ती कशापासून तयार करते, फॅटी ॲसिडपासून. कोणकोणते हार्मोन तयार करतात, त्याच्यामध्ये प्रोजेस्टेरॉन आहे, इस्ट्रोजन आहे, टेस्टोस्टेरॉन आहे, आल्डोस्टेरॉन आहे. असे वेगवेगळे त्या ठिकाणी काय केले जातात, हार्मोन्स त्या ठिकाणी तयार केले जातात. कशासाठीपासून, अशापासून फॅटी ॲसिडपासून, फॅट्सपासून तयार करतात. काय आपल्याला आणखी कुठे वापरतात, हे कवरिंग ऑफ द अराउंड द ॲक्झॉन्स ऑफ द नर्व सेल. आपल्याकडे नर्व सेल होती बघा अशी काहीतरी, आणि याला असं ॲक्झॉन जोडलेले होते असे, आठवतं का. हे याच्यावरती जी कवरिंग तयार केलेली आहे ॲक्झॉनवरती अशी, असं होतं ते. हे जे ॲक्झॉन आहे का, याच्यावरती ती कवरिंग तयार करण्यासाठी आपण काय करतो, या फॅटी ॲसिडचा वापर करतो. आपल्याला किती एनर्जी भेटते बाबा याच्यापासून, 9 किलो कॅलरी. आणि जास्तीचे जे लिपिड आहेत ते स्टोअर केले जातात ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. आता टिश्यूविषयी आपण मागच्या वर्षी पाहिलं होतं. ही कनेक्टिव्ह टिश्यू आहे, ॲडिपोज टिश्यू कुठं असते, ती डेअरीमध्ये वरून असतं, वरून बरोबर आहे. किंवा जिथं जिथं मसल पार्ट असतो त्या त्या ठिकाणी काय करतात, ते ॲडिपोज टिश्यूमध्ये फॅट त्या ठिकाणी जमा होत असतं. ठीक आहे, हां ठीक आहे चालेल. आपण आज काय केलं, फॅट आणि प्रोटीनविषयी बघितलं. याच्यावरती हा चार्ट काढायचा, प्रोटीनची आणि फॅटची डेफिनेशन लिहायची, प्रोटीन आणि फॅटची डेफिनेशन लिहायची. त्याच्यानंतर फर्स्ट क्लास प्रोटीन म्हणजे काय, की प्रोटीनपासून किती एनर्जी भेटते, त्याच्यानंतर फॅटपासून किती एनर्जी भेटते, फॅटचा उपयोग कशासाठी होतो, काय काय तयार करण्यासाठी होतो, त्याच्यानंतर फॅट म्हणजे काय असतं हे आपण लिहून काढूया. 4 तरी प्रश्न पाहिजे. आणि निसर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर अवेलेबल असणारं प्रोटीन कोणतं आहे, ठीक आहे. हे अडचण